गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर महाराष्ट्रात फिरतात। महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं पाहतात? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणजे मोर दॅन मेजॉरिटी सीट हे महायुतीला मिळते। डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी परत येतं हे मी विश्वासाने सांगू शकतो। सर महाराष्ट्रात जे कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ ह्या नाऱ्याचा किती प्रभाव पडेल? सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे पण ब्रीजवाक्य मोदीजींचंच आहे, हे पण ब्रीजवाक्य भारतीय जनता पार्टीचंच आहे। त्याच्यावरती एवढा मोठा विकास झालेला आहे, यापुढेही अशाच पद्धतीने विकास होईल। सर एक शेवटचा प्रश्न विचारतो। गोवा आणि महाराष्ट्रामध्ये सामायिक मराठी भाषा आहे, संस्कृती आहे, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या गोव्यामध्ये असो की महाराष्ट्रामध्ये, इकडे तिकडे आणि तिकडे इकडे, तर लोकांचा विश्वास टिकवताना तुमच्यासारख्या राजकीय लोकांना दमछाक होते का तुमची? मी एक सांगतो की गोवा आणि महाराष्ट्र यामध्ये संस्कृती जी आहे आपली ती समान संस्कृती आहे। गोव्यामध्ये कोकणी भाषा पण आहे आणि मराठी राज्यभाषा पण आहे। सदोदित मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, गोव्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे। आणि सातत्याने आपण जे म्हणतोय की द स्टेबल गव्हर्नमेंट इज मस्ट फॉर द डेव्हलपमेंट, आणि त्यासाठी विकासासाठी स्टेबल राजकारण असणं हे गरजेचं आहे। मेजॉरिटीचे फिगर काय असतील 23 तारखेला? मेजॉरिटीचा फिगर मी म्हणतोय की मी आकडा काही पूर्णतः आत्ता देऊ शकत नाही, बट 100% पूर्ण बहुमत हे महायुतीला असेल एवढं मी सांगतो। महाराष्ट्रात महायुतीचंच राज्य होईल आणि पूर्ण बहुमत जे आहे ते महायुतीला मिळेल असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। उमेश सरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।